एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. मी त्या दिवशी संध्याकाळी अंगणात फिरत होतो तेव्हा मला आपल्या झाडाझुडपात 2 संशयास्पदरित्या ठेवलेल्या बॅग्स दिसल्या. मी घनादादाला फार खोदून खोदून विचारलं की त्या बॅग्स नेमक्या कोणाच्या आहेत, पण त्याने काही थांग पत्ता लागू दिला नाही. पण आजी माझी खात्री आहे त्या बॅग्स घनादादाच्या नव्हत्या. लवकर आलास? हा म्हणजे मला वाटलं की मुळात घरी तुझी एवढी चिडचिड होत असणार तर परत आता मी उशीर आलो म्हणून वेगळी चिडचिड नको म्हणून. हो म्हणून तू लवकर आलास? नाही ऍक्च्युली मला तेच विचारायचं होतं तुला की घरी कसं आहे सगळं, म्हणजे किती त्रास होतोय? अरे इतकं काही नाही अवघड, म्हणजे आहे तसं डिफिकल्ट सिच्युएशन, पण मी करीन हँडल. आय मीन तुला सर्दी झाली आहे, तू तू औषध वगैरे काही घेतेस का? औषध ते अरे मला सर्दी नाही झाली आहे, धुळीचा त्रास होतो मला कधी. नाही तुला सर्दी झाली आहे राधा, तू घरी गेल्यावर पप्पांना सांग की तुला आल्याचा काढा करून द्या म्हणून. आई म्हणते त्यांनी सर्दी जाते. इट्स ओके गणेश, एवढं काही झालेलं नाहीये, मला खरंच धुळीचा त्रास झाला. आपल्या घरचे कसे आहेत सगळे? वाट लागली माझी. आई बोलत नाहीये. माई आजी सकाळी औषधं घेत नव्हती का तर म्हणे जोपर्यंत राधा तिच्या हाताने मला औषधं देणार नाही मी घेणार नाही. सगळ्यांना असं वाटतंय राधा की मी खूप वाईट वागलोय तुझ्याशी, मी काहीतरी खूप भीषण तुला बोललोय, वागलोय, मी खूप काहीतरी चुकीचं केलंय. मी घरी येते आणि सांगते सगळ्यांना की या सगळ्यामध्ये काही फक्त तुझी एकट्याची चूक नाहीये. दरवेळेस तुला ओरडायचं काहीच कारण नाही. नाही राधा, दॅट्स ओके. म्हणजे घरच्यांनी मला विलन ठरवलं म्हणून मला काही प्रॉब्लेम नाहीये. मला प्रॉब्लेम वेगळाच आहे. माझा प्रॉब्लेम हा आहे राधा की आपल्याला आत्ता जर हे सगळं एवढं कठीण जातंय तर नंतर काय होईल? आता कुठे 2-4 दिवस आपण वेगळे राहतो एकमेकांपासून आणि आपल्या घरचे जर आपल्याला एवढं प्रेशराईज करणार असतील तर आपण जेव्हा डिवोर्स घेऊ आणि कायमचे एकमेकांपासून वेगळे राहू तेव्हा आपल्या घरचे आपल्याला किती प्रेशराईज करतील राधा? डिवोर्स तर घ्यायचाच आहे ना आपल्याला, घ्यायचा आहे ना? घ्यायचा आहे. हो या ऑफकोर्स, म्हणजे आपलं तसं ठरलंच आहे ना. बोल ना काहीतरी. हा शर्ट खूप छान दिसतो तुला. हा शर्ट? राधा तू याआधी मला किमान 200 वेळा या शर्ट मध्ये बघितलं असशील. मला पण किमान 200 वेळा तुला हे सांगायचं होतं की हा शर्ट तुला खरंच खूप छान दिसतो, पण तशी कधी वेळच आली नाही. आणि आता तू म्हणालास की बोल म्हणून मी बोलले, पण ते विचित्र वाटते. विचित्र वाट नको, मी जाते म्हणून म्हणते मी जाते. गणेश सांग. ए राधा, राधा लिसन, आय एम रिअली सॉरी. आय एम सॉरी. काय चाललंय आपलं?
मला पण नाही माहिती, म्हणून मी परत म्हणते, मी जाऊ का? नाही राधा थांब. हे पण मला इतकंच माहितीये की त्या रात्रीनंतर आपल्या दोघांमधलं सगळं बदललंय. पहिल्यासारखं काहीच नाहीये, सगळं गणलंय आपल्या मधलं. आणि मला तुला हेही सांगायचंय की गेले 2-4 दिवस तू घरी नव्हतीस तर मला तुझी खूप आठवण आली. आय मिस्ड यू. खरंच? राधा, ह्याच्यात खुश होण्यासारखं काही नाहीये. हे फार भीतीदायक आहे. दिस इज अ डेंजरस सिच्युएशन. अँड आय रिअली होप की आपण अजून काही दिवस वेगळे राहिल्यानंतर, लांब राहिल्यानंतर हे सगळं संपेल. आय रिअली होप. मग काय आपण लांबच राहूया? तसंही पुढे जाऊन आपल्याला लांबच राहायचंय. करेक्ट. दॅट्स राईट. मला हेच म्हणायचं राधा, कारण आपल्याला जर आपल्या घरच्यांना पटवून द्यायचं असेल की आपण दोघे एकमेकांना सुटेबल नाही होत, आपण कम्पॅटेबल नाही होत, तर आधी आपल्याला ते पटणं गरजेचं आहे. आणि जर आपल्याला ते पटलं तर मग आपल्याला डिवोर्स घेताना आपल्याला आणि आपल्या घरच्यांना कमी त्रास होईल कदाचित. राईट? राईट. निघू मी? या. अरे मी निघते काय? मी येते तुझ्या बरोबर घरी. का? आईंचा फोन आला होता. राधा, तू घरी येऊ शकत नाहीस. तू अशी कशी घरी येणार? तू जर घरी आलीस तर माझ्या घरचे तुला कच्चा खातील. आता आपल्याकडे कोणत्याही प्रश्नांची उत्तरं नाही आहेत राधा. आईना वाईट वाटेल पण. हे बघ, आय डोंट नो. तू काही कर. यू बेग, बॉरो, स्टील. तू तिला फोन कर, तिला इमोशनली ब्लॅकमेल. आय डोंट नो. तू काही कर, फक्त तिला कन्व्हिन्स कर की तू घरी येऊ शकत नाहीस. राधा, यू कॅनॉट कम होम. हे बघ राधा, आता जर तू घरी आलीस ना तर आपला सगळा प्लॅन फिसकटेल. यू कांट कम होम राईट नाव. या. हॅलो. हा आई बोला. कुमावली, ओ कुमावली, चला चला लवकर जेवायला चला. ओ कुमावली. कुमावली, काय झालंय माऊली? काय हवंय? काही नाही, खूप दिवस झाले तुमच्या कविताने ऐकायला मिळाल्या. अजून इच्छा निर्माण झाली. एखादी ऐकू की कविता आम्हाला? मला काही कविता सुचत नाहीये माऊली आता. कुमावली, असं म्हणतात, सुख वाटलं ना की वाढतं आणि अश्रू वाटले की आटतात. असं नाही रे माऊली. कसं आहे? राधा वहिनी निघून गेले ना घरातून, हा? मला करमतच नाहीये. माझ्या मनात सारखे वाईट वाईट विचार येतात की ती घरी परतच आली नाही ना तर काय करायचं. मी आज सकाळी किचन मध्ये गेले ना चहा घ्यायला, तर चहाचा कप द्यायला तिथे राधा वहिनी नव्हती. मला तो चहा पण बेचव वाटायला लागला. मग पावसाच्या पाण्याचं असलेलं डबकं असतं ना तसा. माऊली, डबक्यातलं पाणी सुद्धा चहा सारखं दिसतं. असं नाही रे माऊली. अशी कशी रुसली असेल ती? तिने असं नाही गेलं पाहिजे घरात, बरोबर की नाही? मला ना खूप राग आलाय रे. मला या जगाचा राग आलाय, मला निष्ठुर समाज व्यवस्थेचा राग आलाय, मला देवाचा राग आलाय, मला खूप राग आलाय. का असं करतो देव आपल्या बरोबर माऊली? जगाची रीत नाही. म्हणून तर म्हणतात ना, आलिया भोगासी असावे सादर, देवावरी भार घालू नये. म्हणजे याचा अर्थ राधा वहिनी घरी परतच येणार नाही का?
असं कसं म्हणता, येणार त्या. ओ मौली, ओ राधा मौली घरी येणार. किती झाले तरी काळ्यांच्या माळेतला मणी येतो. आपल्या कुटुंबाचा घटक येतो. 2 दिवस रागवतील, चिडतील, रुसतील, आपोआप आपल्या घरी येतील. खरंच नक्की का नाही येणार. थँक्स. आई एक मिनिट जाऊ नको. ही बाटली ठेव आणि मला प्लीज 1 कप चहा दे. मला बरं वाटेल चहा प्यायला की. ओके, दॅट्स ऑल राईट. बाटली मी ठेवून येतो. नाही, नुसती ठेवत नाही मी. बाटली नळाखाली धरतो, ती भरतो, मग ती फ्रीजमध्ये नेऊन ठेवतो. फ्रीजचा दरवाजा बंद करतो. नाहीतर मला उगाच असं ऐकून घ्यायला लागेल की बाटलीला आपले पाय नसतात. ती स्वतःची स्वतः नळाखाली उभी राहू शकत नाही आणि स्वतःची स्वतः चालत जाऊन फ्रीजमध्ये बसू शकत नाही. नंतर तुम्ही ओरडता, आई थंड पाणी दे, कुठनं आणायच्या पाण्याच्या बाटल्या. हे सगळं नंतर मला ऐकायला नको आई. हे सगळं मी करतो. तू फक्त माझ्यावर रागवू नकोस. तू हल्ली सतत माझ्यावर फक्त रागवतेस आई. तू आता लहान कुठे राहिलायस तुझ्यावर रागवायला. आता नाही हक्काने तुझ्यावर रागवता येत. आई काय यार, सारखं इमोशनल का होता तुम्ही. आणि काय एवढं काय बिनसलंय. एक राधा नाहीये घरात तर. बरं, मी सांगितलंय तुला की आमच्यात काही प्रॉब्लेम्स आहेत आणि आम्हाला थोडा वेळ हवाय ते सॉर्ट आउट करायला. म्हणून आम्ही ठरवून काही दिवस वेगळे वेगळे राहतोय. मी सांगितलंय. तुम्हाला पटत नाही का माझं म्हणणं. कळत नाही का तुम्हाला. आणि एक राधा घरात नाही तर इतकं काय अर्थ आहे सगळ्यांचं. अचानक एवढा प्रॉब्लेम झालाय का घरात एक राधा नाहीये तर. इतके वाईट वागवता तुम्ही सगळे मला. मी माझ्या आयुष्यात कधी स्वतःला इतकं लेट डाऊन फील केलेलं नाही आहे. दॅट्स ऑल राईट. दॅट्स ऍब्सोल्युटली ऑल राईट. नका देऊ मला चहा. मी पाण्याची बाटली ठेवून आलो. चहा. तुला नसली तरी माझ्या सुनेला आहे आमची काळजी. ये म्हटल्यावर लगेच आली. चहा आणलाय. मी आली आहे, जाणार आहे लगेच. मी बोलते तुझ्याशी. लगेच जाणार आहे म्हणजे आता कुठे जाणार आहेस तू. मी पप्पांना सांगितलं नाहीये ना आई. मला ते काळजी करतील उगाच. अगं मग फोन कर ना इथून घरी. हा, पण माझ्यामधले आणि घनश्यामधले इश्यूज अजून सॉल्व्ह झाले नाही आहेत. काय काय आहे काय तुमचं. कसले प्रश्न आहेत हे जे समोरासमोर बसून सॉल्व्ह होत नाहीत आणि लांब लांब राहून सुटतात का. राधा, मी सांगितलं होतं ना की तू समोर असलीस की प्रॉब्लेम्स वाढतील. तू इकडे का आलीस. यांनी तुला सांगितलेलं दिसतंय त्यांनी सांगितल्याशिवाय इथे यायचं नाही म्हणून. नाही आई, तसं काही नाहीये. मलाच जायचंय. हो ना घनश्याम. अगं भांडण झालंय ना तुमचं. मग त्यालाच काय सल्ले विचारतेस काय रे. आई, तुम्ही घेता का चहा. तू इथे थांबणार असलीस तरच घेईन मी चहा. आई चहा घे. चांगला केलं असेल त्याने चहा. राधा सगळंच चांगलं करते. तुम्ही घ्या चहा, मी आणते. पण मला नकोय चहा. ठीक आहे,
तुम्ही दोघं ऐकणारच नसाल ना माझं, तर मी माईंनाच सांगते, सोनारानेच कान टोचलेले बरे. तुला सवय झाली माझी. मला त्रास होतो ह्याचा, कारण तू माझ्या समोर सतत आलीस ना की माझा कंट्रोल जातो स्वतःवरचा. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. तू काय चहा केलास का काय आत्ता? हो आईनं हवंय. अगं आता जेवायची वेळ झाली ना ऑलमोस्ट. बरं त्यावेळी चहा पिलं की ऍसिडिटी होते अगं. पण आई लिसन, आणि भलत्या वेळी भांडणं झाली ना की लग्नात ऍसिडिटी होते. म्हणजे आम्हाला असं म्हणायचंय राधा की आम्ही जे तुला आतापर्यंत सांगत होतो ना की असा ताठपणा राहिला पाहिजे आपला, समोरच्याचं ऐकायचं नाही, पण असं नाही अगं. बऱ्याचदा ना आपल्याला पडतं घ्यावं लागतं अगं. सॉरी, म्हणजे आमच्यामुळे झालंय ना हे सगळं. हो नाही हो काकू, असं काही नाहीये. अगं नाही, असंच असतं, आम्हाला माहितीये. हे पुरुष लोक ना अगं असेच करतात, माहितीये का तुला. कधीही म्हणू शकतात ग माझ्या डोळ्यासमोर निघून जा वगैरे. नाही, पण आपण नाही जायचं अगं. अजिबात नाही, तिथेच थांबायचं, थांबून राहायचं त्यांच्या नाकावर टिचून. आणि शांत राहायचं. आपण काही बोलायचं नाही, कारण काळ हा सगळ्या गोष्टींवर उत्तम उपाय असतो. आम्हाला पण तेच वाटतंय की थोडा काळ गेला की सगळं नीट होईल, असं म्हणणं आहे ह्याचं माझं आमचं. नाही नाही, हे बघ, मासा कसा असतो सांग? असं छान असतो, मला खूप आवडतं काकू खायला. अगं हे बघ, लग्न म्हणजे जर तळं असेल ना तर बायको म्हणजे मासा. मासा कसा तळ्यात राहूनच सगळं तळ स्वच्छ ठेवतो, हो की नाही? तळ्यातून जर मासा बाहेर आला तर मग काय होतं? आपण मासा खाऊन टाकतो. म्हणजे मी मला आवडतं माशाचं कालवण. दादा ऐक ना, म्हणजे आम्हाला असं म्हणायचंय की लग्न ही एक सर्कस असते आणि आपल्याला ज्या काही कसरती करायच्या असतात ना त्या सगळ्या सर्कशीच्या तंबूच्या आत राहून करायच्या असतात. म्हणजे काहीही झालं ना तरी तंबूच्या बाहेर जायचं नाही. मी आणि घनश्याम हेच करतोय. म्हणजे कसं आहे की खेळ सुरू असताना कसरत नाही ना करू शकत, प्रॅक्टिस नाही करू शकत, म्हणून आता करतोय आम्ही प्रॅक्टिस. ए नाही नाही, हे बघ, ऐक, ती ना उदाहरणं वगैरे सगळी जाऊ देत ग आता. आमचं चुकलंय. तू ना आमचे सल्ले असे बाई लिटरली नको घेत जाऊस. आम्ही उगाच तुझ्या मनात लग्नाविषयी भीती वगैरे निर्माण केली. आधी तुमची भांडणं होत नाहीत असं म्हणत होतो, आणि आता बघ अगदी छोट्या छोट्या कारणावरून तुमच्यात भांडणं होत आहेत. हो ना. एक मिनिट काकू, आमच्यात भांडण नाहीये, मग इश्यूज आहेत काही. अगं आमच्यात तर मग केवढे इश्यूज आहेत ग. म्हणजे मला तर वाटतं रोजच माहेरी जावं लागेल. आणि आता नवीन लग्न झालंय का तुमचं? तुझ्याकडे बघून घा ना सगळे इश्यूज विसरायला हवा. खरं म्हणजे तुझं कानातलं त्याच्या शर्टला अडकलं ना तेव्हाच सगळे प्रॉब्लेम संपायला हवे होते. प्रॉब्लेम संपतात कुठले, तिकडे प्रॉब्लेम सुरू झालेत आमच्यात. राधा, म्हणजे अगं आम्हाला असं म्हणायचंय की आमचं म्हणजे जे ऐकायला नाही पाहिजे ते तू सगळं ऐकतेस ग. मग आता जे ऐकायला पाहिजे ते तू प्लीज ऐकशील का? हो हो बोला, मी ऐकते. हे बघ, गुंते असतात ना ते नात्यात राहूनच सोडवायला लागतात. नात्यातून बाहेर पडून जर गुंते सोडवायला लागलीस ना तर ते नातच सुटत जातं ग हातातून. मला लक्षात येत आहे काकू. मी आले, चहा गार होतोय, आईना चहा देऊन येते. राधा,
तुला सवय झाली माझी. मला त्रास होतो ह्याचा, कारण तू माझ्या समोर सतत आलीस ना की माझा कंट्रोल जातो स्वतःवरचा. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. आई गेल्या का? राधा तू का आलीस इकडे? मी तुला आत्ता सांगितलं होतं काही वेळापूर्वी की तू घरी येऊ नकोस. तू का आलीस इकडे? मी तुझ्यापेक्षा जास्त ओळखतो माझ्या घरच्यांना. आता गेली ती माई आजीकडे कंप्लेंट करायला. का आलीस तू? तू गेल्यानंतर आईंचा फोन आला मला, येतेच नाही विचारायला. तू आवाज ऐकायला हवा होतास त्यांचा. मी नाही नाही म्हणू शकले. राधा असा आवाज रोज येणार तुला फोनवर. आज उद्या परवा रोज कोणतरी तुला फोन करणार. आणि उद्या जर ह्यांच्यापैकी कोणी अर्जवी स्वरामध्ये आपल्याला म्हटलं की आम्ही तुमच्या पाया पडतो, तुम्ही दोघे डिवोर्स घेऊ नका, तर आपण काय करणार? नाही घेणार आहोत का आपण डिवोर्स? मला मान्य आहे आपण हळूहळू घरच्यांना याची सवय करायला हवी, पण एकदम धक्का देण्याची किंवा शॉक देण्याची गरज नाहीये ना घनश्याम. त्यांचं मन मोडायची गरज नाही. आपण डिवोर्स घेणार आहोत तेव्हा त्यांचं मन मोडणार आहोत आपण. तुला नसेल पण घरच्यांना खूप वाटतं माझ्याबद्दल. आणि तसंही तू म्हणालासच ना आईंना राधा नसल्याने असा काय फरक पडतोय म्हणून. राधा ते मी आईला तू नसण्याची सवय व्हावी म्हणून म्हटलं. राधा, आय डिड नॉट मीन दॅट. तुला सवय झाली माझी आणि मला सवय झाली तुझी. आमच्या घरच्यांना सवय झाली तुझी आणि हे बरोबर नाहीये राधा. मला त्रास होतो ह्याचा, कारण तू माझ्या समोर सतत आलीस ना की माझा कंट्रोल जातो स्वतःवरचा. माझा स्वतःवरचा कंट्रोल जातो आणि मग मला स्वतःचा प्रचंड राग येतो. त्यामुळे तू माझ्या समोर येत जाऊ नकोस प्लीज. मी तुझ्या समोर आले की तुला त्रास होतो, माझा राग येतो, म्हणून मी तुझ्या समोर यायचं नाही. हे असं मला म्हणून तू मला हर्ट करतोस घनश्याम. तू माझ्या समोर यायचं नाहीस राधा, कारण तू माझ्या समोर आलीस ना की माझा स्वतःवरचा कंट्रोल जातो. मला असं वाटतं की गचकन तुला माझ्याकडे ओढावं आणि माझ्या मिठीत घ्यावं आणि आयुष्यभर सोडू नये. हा माझा प्रॉब्लेम आहे आणि म्हणून तू माझ्या समोर येऊ नकोस आणि म्हणून मला स्वतःचा राग येतो. कळलं तुला? झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.